आपल्या कलिंगडच्या प्लॉटमधून वापस चालले. एकदा चेक करायला ते कलिंगडचा प्लॉट. म्हटलं थोडंफार गवत तरी उपटावा. थोडंफार हे हे असं जे गवत आहे का, हे गवत असं उपटावं लागतं आपल्या कलिंगडाला. म्हणजे जे खालच्या मुळं आहेत का, त्या मुळ्याला खूप त्रास होते आपल्या कलिंगड झाडाला. हे पूर्ण असं गवत जे मोठ्याला गवत आहे का, ते कलिंगडापासलं आपल्याला उपटावं लागत आहे. हे खूप गवत झाले. म्हटलं गवत पण उपटावा. जास्त गवत झाले ना. हे खूपच गवत झाले कलिंगडाला. म्हणजे आपल्या खूप कलिंगडाला त्रास व्हायला ना. म्हणजे आजूबाजूनं ते कलिंगड आहे का गवतामुळे पोसू देत नाही. हे आपले कलिंगड उन्हाचे कसे वाटायले तुम्हाला सांगा बरं मला एकदा कमेंटमध्ये. हे इथे पण काय झालंय, पाणी पडणं पायी ते पण पाणी इथं पण गवत झालं एक मोठं. हे तुम्हाला 2 किलोचं कलिंगड पाहायचं का. हे 2 किलोचं कलिंगड आहे. हे इथे पण झालंय 2 किलोचं कलिंगड. हे याला खूपच म्हणजे कसं माहिती आहे का, वातावरणामुळे याला कसा तेजपणा बिलकुल राहिला नाही. कारण की इथं रस्ता आहे ना, रस्त्यामुळे फुफुटा येते आपल्या कलिंगडच्या झाडावर. त्यामुळे हे कलिंगड एवढं घाण दिसायले. हे आजूबाजूनं पण 4 कलिंगड आहेत. एकाच जागेवर 4 कलिंगड लागलेले आहेत. आणि इथं पण छोटंसं कलिंगड आहे. इथं पण छोटंसं कलिंगड आहे. म्हटलं खूप ऊन लागायलं. म्हणलं एकदा जाऊन बसावा. एकदा जाऊन बसलं ना, पण नंतर थोडं ऊन उतारल्या म्हटलं करावा. हे छोटंसं कलिंगड पण तुम्हाला दाखवते. हे छोटंसं कलिंगड आहे. हे वेल्याला लटकलं आहे छोटंसं कलिंगड. आणि तर साईडलाच मोठं पण कलिंगड आहे. मोठं पण कलिंगड आहे. चला मी जाते आता. आपल्या कोपटावर चप्पल ठेवलेली मी इथं. म्हणजे कलिंगडच्या प्लॉटमध्ये चप्पल जमत नाही, तुम्हाला तर माहिती आहे. कलिंगडच्या प्लॉटमध्ये चप्पल जमत नाही. हे कडीनं साईडनं आपला पूर्ण कलिंगडचा 1 नंबरचा प्लॉट दिसतो. ते खूप लांब बरं आपला कलिंगडचा प्लॉट आहे. खूप लांब तिथपर्यंत ते बांध आहे का, तिथपर्यंत आपला एक नंबरचा कलिंगडचा प्लॉट आहे.